सुरुवातीला तुम्ही एवढं संपूर्ण नियोजन केलं. काय काय खर्च झाला आणि किती खर्च झाला? दूध व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे हं. आणि फायदेशीर होतो, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडं कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही 3 गायी ज्या आणल्या, तो अनुभव काय होता? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सगळं सुरुवात करताय. तिथून देशसेवा करून तुम्ही रिटायर होऊन इथं आलाय. काय अनुभव होता तो? कोणतीही गोष्ट सुरू करण्या अगोदर आपल्याला त्याचं बीज जे घेतो आपण ते हं. चांगल्या प्रकारचं पाहिजे. म्हणजे जसे आपल्या शास्त्रात म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही दुसरा पण व्यवसाय करू शकला असता, पण तुम्ही दूध व्यवसाय करायचंच का निवडला? आणि त्यामध्ये पण म्हशी न निवडता गायीमध्ये तुम्ही का आला? नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत जे व्यक्ती आहेत ते त्यांचा जर सांगायचं झालं हा दूध व्यवसायाचा प्रवास, तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. त्यांनी आर्मीमध्ये ते होते आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर हा दूध व्यवसाय सुरू केला. HF गायी खरेदी केल्या आणि त्यातून हा दूध व्यवसाय सुरू केला. कसं संपूर्ण नियोजन करतात ते? त्यांनी सुरुवात करण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे दूध व्यवसायच का त्यांनी निवडला? या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या संपूर्ण. नमस्कार मित्रांनो, हं. मी दशरथ चव्हाण. हं. आर्मीमधून रिटायर झालोय आणि नागेवाडी गाव आहे आमचं. हं. आणि गावामधून इथे रिटायर झाल्यानंतर आपल्याला शेती जास्त असल्यामुळे जेव्हा इकडे आपण गावाकडे रिटायर झाल्यानंतर देश सेवा करून आल्यानंतर इथे काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आपली शेती बघत बघत, म्हणून जोडधंदा म्हणून आम्ही या व्यवसायाकडे, दुधाच्या व्यवसायाकडे वळलोय. आणि ह्या व्यवसायाकडे वळत असताना आम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ लागलो त्यावेळेस असं जाणून आलं की कोणतीही गोष्ट सुरू करण्या अगोदर आपल्याला त्याचं बीज जे घेतो आपण ते चांगल्या प्रकारचं पाहिजे. म्हणजे जसे आपल्या शास्त्रात म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आम्ही जेव्हा याची सुरुवात करताना जे बीज आणायचं, जे गायी आणायची ती चांगल्या क्वालिटीचीच आणायची आणि त्याच्यानंतर तिच्यापासून जे आपल्याला उत्पन्न होईल हे त्याचप्रमाणे चांगल्या क्वालिटीचं होईल आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढे जे आपला गोवंश आहे तो वाढवत जाऊ. ह्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं. मग तुम्ही दुसरा पण व्यवसाय करू शकला असता, पण तुम्ही दूध व्यवसाय करायचंच का निवडला? आणि त्यामध्ये पण म्हशी न निवडता गायीमध्ये तुम्ही का? दूध व्यवसायामध्ये असं आहे की आता दुसरे व्यवसाय पण खूप आहे, पण आपण पहिल्यापासूनच ज्या क्षेत्रात आहे ते संरक्षणाच्याच क्षेत्रात आहे. आता जसं आपण आता तुम्ही जर कुक्कुटपालन केलं, कुक्कुटपालन केल्यानंतर ते व्यवसायाचं पुढं काय होतं, ते कुक्कुटपालन काय करतो आपण कापायला देतो. किंवा शेळी पालन केलं तर शेळी पालन तरी करून काय करतो की ते मटण बनवायला जातं. पण गोपालन जे आहे, जे आपण गायी ज्या वंशातले आहेत त्या गायींचं कधी आपण त्यांना जेव्हा सांभाळेल किंवा त्यांच्यापासून जेव्हा उत्पन्न घेईल तर त्यांची कोणत्याही प्रकारची हानी नाही किंवा त्यांना कसलाही त्रास होत नाही. त्यापेक्षा ते दूध बाळांसाठी जातं, चांगल्या कामासाठी आपला एक हातभार लागतो देशाच्या ह्याच्यासाठी, त्यासाठी आपण हा व्यवसाय निवडलेला. मला सांगा की तुम्ही आधी सुरुवात कशी केली? म्हणजे शेड कसं बांधायला सुरुवात केली? ह्या शेडचे नियोजन आम्ही करताना काय केलं होतं, सुरुवातीला एकच शेड बांधलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही 20 गोट्यांचं नियोजन केलं होतं, 20 गायींचं, त्यावेळेस त्याच्यासाठी आम्हाला एक गोटा जो सुरुवातीला बांधला आम्ही 8 गायींचा बांधला आणि त्याच्यानंतर दुसरा एक गोटा केला, तो त्याच्याच भोवतीने हे करून त्याला संलग्न करून त्याला 16 गायींच्यासाठी हे केलं. जेव्हा आपण मिल्किंग पार्लर म्हणतो आपण, तिथं गायी दुधासाठी जातात त्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग हे गायींसाठी बाकी जे दुधाळ गायी आहे त्यांच्यासाठी एक वेगळा कॉलम केला. परत ज्या गाभण गायी आहेत त्यांच्यासाठी वेगळा केला आणि त्यांच्यापासून होणारी जी बाळ आहेत त्यांच्यासाठी एक वासरांसाठी दुसरा अलग कॉलम केला. एकूण किती जागेत स्ट्रक्चर आहे तुमचं? हे आपलं आहे अर्धा एकराच्या जागेमध्ये हे स्ट्रक्चर आहे संपूर्ण. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या हे केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. लहान जे कालवड आहेत त्यांच्यासाठी किती जागा ठेवण्यात आली? आणि ज्या गायी आहेत म्हणजे मुक्त गोठा तुम्ही पद्धत बनवली आहे त्यांच्यासाठी किती जागा ठेवण्यात आली? जे गायींचे ज्या दुधाळ गायी आहेत त्यांच्यासाठी थोडी जास्त जागा ठेवली आणि त्यांच्यासाठी आपण एक 10 गुंठ जागा त्या ह्याच्यात 3 गुंठ दुधाळ जनावरांसाठी केली आणि आपला 3 गुंठ्यामध्ये गोटा जो मिल्किंग पार्लर ते केलाय आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण जो आहे तो
जे वासरं आहेत त्यांच्यासाठी पण केलेलं आहे आणि त्यातून जे गाभण राहतात त्यांच्यासाठी अलग केलेलं आहे. लांबी रुंदी एकूण किती ठेवण्यात आले? लांबी रुंदी ही शेडची आपल्या जी आहे ते मिल्किंग पार्लर आहे त्याची लांबी आहे आपली अशी 30 फूट आहे लांब आणि 30 फुटाची लांब आहे आणि त्याच्यामध्ये एक गव्हाण जी आपण केली आहे ती गव्हाण आहे 3 फुटाची आणि जे गायींच्या चाऱ्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या असेच 2 सेम कप्पे केलेले आहेत. दोन्ही मध्ये पण सेमच जागा आहे, डिवाइड केलेली आहे. त्या पद्धतीने ते हे केलेलं आहे आणि मिल्क मशीन वगैरे त्याच्यासाठी सेपरेट जागा केलेली आहे. सुरुवातीला तुम्ही एवढं संपूर्ण नियोजन केलं, काय काय खर्च झाला आणि किती खर्च झाला तुम्हाला? सुरुवातीला या नियोजनामध्ये आपल्याला खर्च करताना कसं आहे की शेड वगैरे हे नेट आणणे, शेड नेट आहे, जाळी आहे, कंपाऊंड मारायचं चारी बाजूने किंवा हे शेडसाठी पत्रे लागते, लोखंड लागते. तर ह्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या खर्चामध्ये आपल्याला 1-1.5 लाखापर्यंतचा खर्च आला होता गोट्यांच्या ह्या नियोजनासाठी. त्याच्यानंतर मग मिल्किंग मशीन आलं किंवा बाकीच्या गोष्टी हे करताना आपल्याला कुट्टी मशीन आली किंवा जेव्हा आपण हे घेतो गाई धुण्यासाठी स्टॅबलायझर घेतो त्याच्यासाठी आपल्याला तो सेपरेट खर्च आपल्याला 1-1.25 लाखापर्यंत आलेला आहे. त्यानंतर गायींमध्ये किती गुंतवणूक आणि मग त्याच्यानंतर आम्ही 3 गायी बेंगलोरच्या आणल्या जे बीज जे आपल्याला चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे ब्रीड तयार करायचे होते. त्यासाठी बेंगलोर मधून आपण 3 गायी घेतल्या. 3 गायी इथं बेंगलोर मधून आणल्यानंतर त्या आपल्या गोट्यावरती त्यांनी तिन्ही पण कालवडीत झाले त्यांना. तर त्या कालवडी झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांना सिमेज दिले, जेव्हा त्या हिटवर आल्या त्यावेळेस त्यांना आपण 6 वॉटर सिमेचा वापर करून त्यांच्या मार्फत आपण चांगल्या प्रकारच्या चांगल्या ब्रीडच्या परत कालवडीच जन्माला आलेत आपल्याकडे. मग अशा करत करत आम्ही ते नंतर जे आपले 2 गायी अजून घेतल्या आम्ही. तर त्या 2 गायी अजून खरेदी केली बाहेरून चांगल्या क्वालिटीच्या आणि एचएफ जातीच्याच केल्यात आणि त्यांच्यापासून त्यांना जेव्हा आपल्याकडे आल्या त्या गाभण होत्या आणि गाभण इथं आल्यानंतर त्यांना पण 2 कालवडी झाल्या आणि त्यांच्यानंतर त्यांना जे आपण सिमेज भरले जसे एबीएसचे सिमेज त्यांना जास्त करून भरले, जसे एबीएसचे ब्रूट झालं किंवा स्ट्रायकर झाले किंवा आर्मडा झाला, हे एबीएसच्या क्वालिटीचे आता आपल्याकडे कालवडी तयार आहेत. आता म्हणजे त्या कालवडी जेव्हा आपल्याकडे आता नेक्स्ट इयर मध्ये जेव्हा आपल्याकडे येतील त्यावेळेस आपल्याला अजून चांगल्या प्रकारचं ब्रीड मिळेल आणि आपल्या दूध उत्पादन क्षमता अजून वाढेल. मग सुरुवातीला तुम्ही त्या 3 गायी आणलेल्या त्यांची दुधाची कॅपॅसिटी किती होती आणि काय बघून आणलेलं त्यामध्ये? ज्या सुरुवातीला आपण गायी घेतल्या त्या बेंगलोरच्या गायी होत्या आणि त्या चांगल्या प्रतीच्या गायी होत्या. त्यांच्या ज्या खास ऑर्डर क्वालिटी आहे त्यांच्यामधली किंवा त्यांची जे ठेवण आहे ऑर्डरची ती खाली अशी लांब जास्त असं गुडघ्यापासून खाली लोंबत नाही, अशा चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या गायी घेतल्यात आणि त्यांची दूध क्षमता पण चांगल्या प्रकारची असते. आपल्याकडच्या गायी या 3-4 वेळल्यानंतर 3-4 महिन्यापर्यंत 2 महिने दूध दिले की 2-3 महिने दूध देतात, नंतर कमी 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 होत राहतं. पण ह्या बेंगलोरच्या ज्या गायी आहेत त्या गायींचं कसं वैशिष्ट्य असं आहे की त्या दूध एकदा वेळल्यानंतर कंटिन्यू दूध त्यांचं हे आपण त्यांना आठवत नाही तोपर्यंत त्यांचं कंटिन्यू दूध त्या पद्धतीने राहतं. थोडंफार कमी होतं पण जसं आपल्याकडच्या गायी म्हणजे 4-5 महिन्यानंतर गाभण राहिल्यानंतर लगेच बंद होतं त्यांचं मनानेच. पण ह्या बेंगलोरच्या गायींचा आपल्याला स्वतःहून बंद करायला या पद्धतीनं त्या गायी आहेत. आणि आपल्याकडचे चांगली काही म्हटलं तर त्यांचे दूध कॅपॅसिटी पण 41-42 लिटर पर्यंतची आहे. आता तुम्हाला दूध व्यवसायात साधारणतः किती दिवस झाले? आता आम्हाला दूध व्यवसायात साधारणतः 2 वर्ष झाले. मी रिटायर होऊन 24 मध्ये रिटायर झालो होतो. त्यावेळेस आता 2 वर्ष झालेले आहेत त्या डिसेंबर मध्ये. मग आता आपल्या फार्म मध्ये एकूण मिळून गायी किती आहेत? ह्या फार्म मध्ये आता आपल्याकडे ज्या आपण सुरुवातीला 5 गायी घेतल्या होत्या त्यांच्यापासून आता आपण 16 गायी तयार केलेल्या आहेत. आता आपल्याकडे छोट्या मोठ्या पकडून अशा 16 गायी आहे. 16 गायी. दिवसाचं तुमचं दूध किती निघतं? एका दिवसाचं आपलं दूध जातं ते डेअरीला 130 लिटर पर्यंत दूध आहे आता आपल्या सध्या चालू. आणि हे आता थोडस गाभण गायी असल्यामुळं थोडं कमी जास्त होत राहत. मग तुमचा महिन्याकाठी खर्च किती होतो आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं? महिन्याकाठी आपला खर्च आहे की
पेंडीचा खर्च जर म्हटलं आपला तर जो खुराक आहे तो खुराकावरती आपले 40-1,000 रुपये जातात. हम्म. आणि याच्या व्यतिरिक्त चाऱ्यासाठी वगैरे आपल्या शेती भरपूर असल्यामुळे चाऱ्यासाठी जास्त खर्च नाही जात आपला. पण एक 20,000 रुपये 20-25,000 रुपये आपले चाऱ्याला जातात बाहेरून चारा घेण्यासाठी. बाकी आपला घरचाच चारा असतो आणि त्याच्यावरून आपल्याला नफा राहतो तो 30-35 हजार रुपयाचा नफा राहतो. 30-35 हजाराचा नफा राहतो. तुमचं इथून पुढचं नियोजन काय असणार आहे गोठ्यामध्ये अजून? इथून पुढे आपले असंच चांगल्या ब्रीडच्या गायी ज्या आपण सेक्सिमेस वापरून तयार केले त्यांना अजून त्या तयार झाल्यानंतर त्यांना परत चांगल्या प्रकारचे सिमेस देऊन त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीच्या गाय तयार करणं हे आपलं आता पुढचे नियोजन. किती गायीपर्यंत तुम्हाला नियोजन करायचे पुढे? हे आपलं 40 गायींचं नियोजन आहे. ज्या पद्धतीने आपली जागा आहे त्या पद्धतीने आपण 40 गायीचं नियोजन केलं. आता मला सांग की तुम्ही जसं की आता म्हटला चाऱ्याचं नियोजन घरीच आहे तुमचं. मला सांग की कोणता कोणता चारा देण्यात येतो आणि एकूण किती जागेत चाऱ्याचं नियोजन केलंय? आपली आता जमीन 5 एकर असल्यामुळे आपण 3 एकरापर्यंत 3.5 एकरापर्यंत चाऱ्याचं नियोजन करतो आणि 3.5 एकर मकाच असते आपली. आणि एका वर्षामध्ये एक दोन वेळा ते पीक निघतो मकाचे. 3 महिन्याच्या हिशोबाने आपण काढतो आणि आपल्याकडे पाणी मुबलक असल्यामुळे आपल्याकडे 3 वेळा निघतं. त्याच्यामुळे ते आपण चाऱ्याचं नियोजन हे मक्काचं असं फिरवून घेतो आणि त्याच्याबरोबर आपला जो कडबा आहे ज्वारीचा तो ज्वारीचा कडबा पण आपल्याला घरून मिळतो. काही विकत घ्यायला लागतो. बाकीचं जे आहे ते ऊस असतो आपला 1 एकर. त्या ऊसातून आपण काही जे वाढ वगैरे राहतात त्याच्यातून नियोजन केलं जातं. मला सांगा की आता तुम्ही सांगताय की तुम्हाला जमीन आहे, तुम्ही त्यामध्ये संपूर्ण चाऱ्याचं नियोजन केलंय, पण ज्यांना जमीन नाहीये दूध व्यवसाय सुरू करायचे, कशा प्रकारे सुरू करावा? त्यांनी आता जसं जमीन नसेल तर तरी पण ते एक छोट्या लेवलला आपल्या 1-2 गायी घेऊन त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतंय त्याच्यातून थोडासा चारा जो आपला असं कोणतंच हे होत नाही शेतकरी नाही की त्याच्याकडे थोडीफार तरी जमीन असतेच घरी आणि तो कुठेही नाहीतर रोजाने जरी कामाला जात असले कुठे तरी ते कोणाच्या ते कामाला गेले तर थोडंफार आपल्या जनावरांसाठी 1-2 गायींसाठी ते तिथून येताना घेऊन येतातच बाहेरून. त्यामुळे त्यांनी 1-2 गायी पाळून आपला पण ज्या एक गायी जरी पाळली तर ती चांगल्या क्वालिटीची पाळावी की त्यातून त्यांचं आर्थिक उत्पन्न थोडंसं मजबूत होईल. खाद्य काय काय असतं तुमचं दररोजचं? खाद्य त्यांना जे आहे ते खाद्य जे खुराक असतो त्यांना खुराक जो समृद्धीचा आहे ते समृद्धीची खुराक आपण समृद्धी कंपनीचा वापरतो. त्याच्यासोबत त्यांना एक मका चुन्नी असते. मका चुन्नी आणि जे आपण चणा चुन्नी म्हणतो ते चणा चुन्नी मका चुन्नी असे ते 1-1 किलो असते. आणि हे जे समृद्धी पेंड आहे खुराक आहे तो 3-4 किलो पर्यंत असतो. जसं ज्या गायीची कॅपॅसिटी आहे दूध द्यायची ते त्याप्रमाणे तिला 4 किलो 5 किलो द्यावं लागतं. हायेस्ट कॅपॅसिटी वाली गाई कोणत्या आपल्या गोठ्यामध्ये? हायेस्ट कॅपॅसिटी वाली आपली बेंगलोरचा गाई आहे जे आम्ही सुरुवातीला 2-3 गायी घेतल्या होत्या. त्यातल्या गायी आहेत जिचं हायेस्ट रेकॉर्ड आहे की आपल्या गोट्यामध्ये तिचं रेकॉर्ड आहे. एकीचं 42 आहे, एकीचं 38 आहे आणि एकीचं 39 आहे. मग दूध व्यवसायात साधारणतः किती लिटरची गाय असल्यावर आपल्याला व्यवसाय परवडतो? दूध व्यवसायात साधारणतः आपल्याला जर एक गाई जर 20 लिटर दूध देत असेल तर ती परवडते आपल्याला. कारण तिचं मॅनेजमेंट त्या पद्धतीनं असतं की ती स्वतःचा खर्च काढते. म्हणजे 20 लिटर दूध जर देत असेल आणि त्याला जर भाव चांगला मिळत असेल तर ती आपला खर्च काढते एक गाई. मग तुम्हाला चाऱ्याचं नियोजन करताना आता आपल्याला उन्हाळ्यात चाऱ्याचं नियोजन करणं थोडं अवघड असतं. म्हणजे चारा आपल्याला पुरेसा नसतो जनावरांना. मग त्यावेळेस उन्हाळ्यात तुम्ही कसं नियोजन करून ठेवता त्याचं? उन्हाळ्यातल्या नियोजनासाठी आपण मुरघासाचे जे खड्डे असतात ते खड्डे बनवतो. एक आता खड्डा आपण भरून ठेवलाय ज्याच्यामध्ये आपण एक 50 ते 55 टनापर्यंतचा माल जो भरून ठेवलेला आहे तो उन्हाळ्यातला स्टॉक आहे. तो की इमर्जन्सीसाठी उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस तो आपण चारा चालू करतो. मग आता हे मुक्त गोठ्याचं तुम्ही नियोजन केले. मुक्त गोठ्या मागचं तुमचं नियोजन काय आहे? म्हणजे सुरू करण्यामागचं कारण काय? मुक्त गोठा संकल्पना. मुक्त गोठा असा आहे की जेवढं जनावर ते मुक्त राहतात आणि त्यांना तेवढे आजार कमी होतात आणि कसं होतं की त्यांना जरा
फिरत राहिले की ते आपल्या पद्धतीने आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पितात किंवा जिथं हवं तिथं बसतात, त्यांना कसा आराम मिळेल, जसं आपलं बॉडी स्ट्रक्चर जसा आराम करेल तेवढे ते जास्त दूध देतात. जेवढं त्यांना रिलॅक्सेशन वाटेल, जेवढे ते फ्री राहतील तेवढं त्यांना त्यांच्या तब्येतीसाठी पण चांगलं आहे ना आपल्यासाठी पण चांगलं आहे. त्यांच्यातून तेवढं दुधाचं उत्पन्न वाढवलं जातं. एका जागेवरती बांधल्यावरती त्यांना जर दूध पाणी प्यायचं वगैरे झालं किंवा काय झालं, तहान लागली, तर ते पॉसिबल होत नाही ना तिथून येणं पाणी पिणं. मुक्त गोट्यामध्ये त्यांना जेव्हा तहान लागते तेव्हा त्या भरपूर पाणी पितात आणि दुधामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असल्यामुळे त्यांना पाण्याचं नियोजन हे मुक्त गोटा असल्यामुळे पाण्याचं नियोजन हे तिथल्या तिथं केलं जातं. आणि जे लहान कालवडे असतात त्यांचं नियोजन कसं केलं जातं? लहान कालवडींसाठी त्यांना एक सेपरेट कप्पा दिलाय, तर त्यांच्यासाठी वेगळं नियोजन असतं. त्यांचं जे दूध काढल्यानंतर त्यांना भरपूर दूध पाजलं जातं. एका वासरांना जेव्हा येतात तेव्हा त्यांना 3-3.5 लिटरापर्यंत दूध कंटिन्यू असतं 3 महिने. आणि त्याच्यानंतर मग एक त्यांच्यापासून ती चांगली कालवड चालू होते. त्याच्यासाठी कप स्टार्टर वगैरे कल्ब किंवा प्रोविनो म्हणून एक हे येतं, जे लिक्विड येतं ते आपण देतो आणि कप स्टार्टर देतो सुरुवातीला. आणि जंताचे डोस हे वेळोवेळी दिले जातात त्यांना. आता तुम्ही दूध व्यवसाय सुरुवात केला, म्हणजे सुरुवातीला तुम्ही 3 गायी ज्या आणल्या, तो अनुभव काय होता? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सगळं सुरुवात करताय, तिथून देश सेवा करून तुम्ही रिटायर होऊन इथं आलाय, काय अनुभव होता तो? अनुभव थोडा वाईटच होता, कारण आम्ही सुरुवातीला या क्षेत्रात गायींच्या क्षेत्रात आम्ही नव्हतोच कधी. म्हणजे इथं आल्यानंतर पहिल्यांदाच गायी आणल्या, त्यावेळेस मिल्किंग मशीन वगैरे नव्हते आपल्याकडे. मग ते गायींचं दूध वगैरे काढणं किंवा वेळल्यानंतर ते सुरुवातीला दूध काढून देत नाहीत. मग ते आम्हाला 1-1.5 महिना आम्हाला थोडा त्रासच झाला. पण त्याच्यातून नंतर हळूहळू जसं आम्ही शिकत गेलो आणि जशी सवय झाली, त्याच्यानंतर मग ह्या अडचणी दूर व्हायला लागल्या. आणि नंतर जसं आपलं दूध व्यवसाय पुढे हे झाला, त्याच्यानंतर आपण मग मिल्किंग मशीन वगैरे घेतलेले. तुम्ही एवढा दूध व्यवसाय बघितला, किती वर्ष? 2 वर्ष झाले. काय वाटते, फायदेशीर आहे का दूध व्यवसाय? दूध व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे आणि फायदेशीर होतो, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडं कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गायीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती आपण सुरुवातीला आपल्या फायद्याचा विचार न करता 3 वर्ष कुठल्याही बिझनेसमध्ये जातो आपण, तेव्हा 3 वर्ष आपण आपला बिझनेस वाढवण्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्याकडं जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत तो फायद्यामध्ये येऊ शकणार नाही, कारण वाढवला पाहिजे बिझनेस हा आपला. आता मी 3 गायीवर जर थांबलो असतो तर मग ते नसतं, आपला बिझनेस पुढे वाढवता आला नसता आपल्याला. म्हणून त्यांच्यापासून जे आपण शेक सॉर्टेड सिमेंटकडे वळलो, आपण चांगल्या ब्रीडकडे वळलो, त्याच्यानंतर आपण आज आपल्या 3 गायीच्या 16 गायी झालेल्या आहे. तुम्ही दूध व्यवसाय सुरुवात केली, पण मला सांगा, तुम्ही दुसरं काय पण करू शकला असता, पण दूध व्यवसाय करायचंच का ठरवलं? दुसरे अनेक व्यवसाय आपल्याला आजूबाजूला आहे, पण दूध व्यवसायच का निवडला तुम्ही? दूध व्यवसाय हा आपल्याला दूध व्यवसाय शेती भरपूर असल्यामुळे चाऱ्याचं नियोजन करू शकतो आपण त्यांच्या. आणि चाऱ्यांचं नियोजन आपल्याकडे असल्यामुळे आणि जागा असल्यामुळे आपल्याला त्यांच्या मुक्त गोट्यासाठी मग आपण दूध व्यवसायाचं हे नियोजन आणि हे बघत आपण शेवटी शेती पण आपले लक्ष देऊ शकतो. आता किती दुधाच्या गायी म्हणले? आता आपल्याकडे 7 गायी आहेत दुधाच्या आणि आपले 130 लिटर दूध चालू आहे दिवसाचं. दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा 2 वर्षाचा अनुभवातून तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही संपूर्ण तुमचा वेळ मोलाचा वेळ काढून सगळी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, धन्यवाद.